नमस्कार दोस्तों, मैं दिग्विजय जीत बहादुर पटेल आप सभी का स्वागत करता हूं आज के इस वेबिनार में। दोस्तों, आज का वेबिनार जो है आज बड़े महत्वपूर्ण वेबिनार है जो आज संतराम जी लेंगे, जो कि हमेशा हर रविवार को 8 बजे संतराम जी के द्वारा होता है। तो दोस्तों, आप सभी से निवेदन है, और जैसे कि हमेशा की तरह मैं आप लोगों को बताऊं कि ये वेबिनार टेलीविजन प्रसारण की तरह बिल्कुल नहीं है। आप मुझे देख और सुन सकते हैं और मैं आपको भी देख और सुन सकता हूँ। सिर्फ एक निवेदन है कि आप सभी लोग अपने आप को म्यूट रखें और किसी प्रकार का भी डिस्टरबेंस मीटिंग के दौरान ना करें। इससे क्या होगा पता है, दोनों तरफ से प्रॉपर कोऑर्डिनेशन होगा और सुनने में भी जो वेबिनार आज का होगा जबरदस्त होगा। तो बिना किसी देरी के तो मैं बुलाता हूं आज के स्पीकर को। मिस्टर संतराम जी, ओवर टू यू। धन्यवाद दिग्विजय जी। धन्यवाद मुझे आमंत्रित करने के लिए। मित्रांनो नमस्कार। थोडंसं एखादा मिनिट आपण वेट करूया, अजून थोडं जॉईन होईपर्यंत मग आपण सुरू करूया. तर नमस्कार. एमसीएल वरील एमसीएल वरील या प्लॅटफॉर्म एमसीएलच्या या प्लॅटफॉर्मवरील सर्व सहकारी मित्रांना नमस्कार. आजचा जो विषय आहे देशी बीज किंवा देशी बियाणे हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि फार महत्त्वाचा विषय आहे. खरं बघितलं तर मानवजातीच्या कल्याणाचा हा विषय आहे. आणि हा विषय अगदी सहजपणे दुर्लक्षित केला जातो, कारण याच्याविषयी कुणाकडं काही जास्त माहिती किंवा तक्रार काही येत नाही, कारण सर्व गोष्टी बाजारामध्ये ज्या भेटतात, हायब्रिड किंवा जीएम ज्या सीडच्या असतात त्या इझिली भेटतात. त्यामुळे याचं महत्त्व कुणालाही वाटत नाही. तर याच्या बारकावे काय आहेत, याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, आणि आपण काय करू शकतो याच्याविषयी आपण या वेबिनारमध्ये चर्चा करणार आहोत. तर सर्वात प्रथम पुढे जाण्याआधी आज अ, प्रबोधिनी भागवत एकादशी आहे. तर या पवित्र दिवशी आपल्या सर्वांना शुभेच्छा. आणि असंच एक पवित्र काम जे काही देसी सीड्स आहे किंवा नेटिव्ह सीड्स म्हणतात याविषयी आपण चर्चा करणार आहोत. एक रिनोड किंवा वेल नोन एक ऍक्टिव्हिस्ट आहे वंदना सिवा. त्यांचं म्हणणं आहे की जो बीजाची मालकी राखतो तोच जगाची मालकी भविष्यात राखणार आहे. त्याच्यामुळं हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की याची मालकी कोणाकडे असावी. आता सीड म्हणजे काय? सीड म्हणजे अशी एक गोष्ट की ज्याच्यामध्ये एक भ्रूण असतो किंवा एम्ब्रियो असतो, त्याला कवच असतं आणि त्याच्यासाठी लागणारे अन्न हे स्टोअर केलेलं असतं. अशी जी संरचना असते त्याला सीड म्हटलं जातं. आणि एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन पर्यंत जाण्याचा हा एक मार्ग असतो. सीड जेव्हा म्हटलं जातं किंवा सीड कन्झर्वेशन जेव्हा म्हटलं जातं तर जर्म प्लाझमचा विषय येतो की जर्म प्लाझम कन्झर्वेशन. तर जर्म प्लाझम कन्झर्वेशन म्हणजे नक्की काय? कुठलंही जेनेटिक किंवा हेरिडेटरी मटेरियल जे एका वंशापासून दुसऱ्या वंशापर्यंत जाऊ जाऊ शकतं, ते सीड असेल, टिश्यू असेल किंवा सेल असेल, तर त्याला जर्म प्लाझम म्हटलं जातं. याच्या मॉडर्नमध्ये लॅबोरेटरी भरपूर आहेत. मॉडर्न सायन्समध्ये जर बघितलं याच्या लॅबोरेटरी भरपूर आहेत. त्याच्यामध्ये देसी सीडचं सुद्धा जर्म प्लाझम सेव्ह केलं जातं. आणि हायब्रिड सीडचं सुद्धा, हायब्रिड सीडसाठी लागणारं देशी सीडचं जे काही जर्म प्लाझम आहे ते सेव्ह केलं जातं. आणि याची सगळ्यात जास्त मोठी सुविधा ही प्रगत राष्ट्राकडे म्हणजे USA कडे आहे. आपल्या देशाकडे याचं अजूनही तशी म्हणावी तशी सुविधा नाहीये. प्रयत्न सुरू झालेले आहेत. आता देसी सीड किंवा नेटिव्ह सीड्स म्हणजे काय? देसी किंवा नेटिव्ह जेव्हा म्हणतो आपण तर तेव्हा ते एकच असतं की असे सीड जे ट्रॅडिशनल आहेत, पारंपरिकरित्या चालत आलेले आहेत,
जे हायब्रिड नाहीत पण ओपन पॉलिनेटेड आहेत, म्हणजे जे त्यांचं परागीभवन हे ओपन मार्गाने झालेलं आहे, पक्ष्यांमार्फत किंवा मधमाशांमार्फत किंवा हवेमार्फत. जे इंडिजिनियस म्हणजे आपल्या आपल्याच देशातले किंवा आपल्या स्वतःच्या जागेमधले आहेत, अशा सीडला म्हणायचं नेटिव्ह सीड. ज्यांनी तिथल्या एन्व्हायरमेंटचं जे काही कंडिशन आहे ह्या अडॅप्ट केलेल्या असतात किंवा सवय झालेली असते त्यांना. आता त्याच्याही पुढे जाऊन सुधारित सीड्स, सुधारित किंवा इम्प्रूव्ड सीड्स म्हणतो आपण. जसं अनेक बियाणे असतात, सुधारित बियाणे. सुधारित आणि संकरित हे वेगवेगळं आहे. तर मराठीत जर सुधारित जर म्हटलं तर काय, ट्रॅडिशनल सीडपेक्षा ते सुधारित असतात. त्याच्यामध्ये सायंटिफिक बिल्डिंग केलेली असते आणि सिलेक्शन केलेले असतात. काय सिलेक्शन केलेलं असतं, तर जर एखादं पीक लावलं आपण, त्याच्यामध्ये जे काही चांगले चांगले झाडं आहेत त्यांना रिबन बांधून त्यांची जी सोंगणी आहे वेगळी केली जाते आणि त्यांना प्रोटेक्ट केलं जातं, आणि त्याच्यामध्ये काही सायंटिफिक रित्या ब्रीडिंग करून पुढचे जे काही वाण घडवले जातात त्याला सुधारित बियाणं म्हणतात. तर हायब्रिड बियाणं म्हणजे काय? हायब्रिड बियाणं म्हणजे इंटेन्शनली काय केलं जातं, आपल्याला माहिती आहे कुठलं फळ जेव्हा निर्माण होतं, नर आणि मादी यांचं मिलन होऊन एक फळाची निर्मिती होती परागकणाच्या माध्यमातून. जसं मक्याच्या बाबतीत जर बघितलं तर याचा जो वरचा तुरा आहे, जो नर आहे, तो काढला जातो आणि दुसऱ्या नराबरोबर त्याचा संयोग केला जातो, जेणेकरून आपल्याला पाहिजे असलेल्या प्रॉपर्टी भेटतात. जसं की डिसीज रेजिस्टन्स आहे किंवा एकसारखं सगळं पीक येणं, याला म्हणतात हायब्रिड सीड्स. आणि त्याही पुढे जाऊन आहे जीएम सीड्स किंवा जीएमओ सीड्स, जेनेटिकली मॉडिफाईड किंवा जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, म्हणून त्याला जीएम किंवा जीएमओ म्हणतात. आता हे नक्की काय असतं, की जे काही सीड असतं, आता प्रत्येक वनस्पती घ्या किंवा प्राणी घ्या किंवा मनुष्य प्राणी घ्या, एका वंशाकडून दुसऱ्या वंशाकडे जेव्हा माहिती पाठवली जाते किंवा अ, वंशावळ पुढे वाढते, तर ती डीएनएच्या माध्यमातून स्टोअर केलेली असते. डीएनए म्हणजे काय? डीऑक्झी न्यूक्लिक ऍसिड. तर ही स्पायरल चेन दिसते, ही म्हणजे डीएनए असतो. प्रत्येकामध्ये मध्ये असतो, सीडमध्ये मध्ये असतो, माणसामध्ये असतो, प्राणी मात्रांमध्ये असतो. तर हे सगळे जे काही कॅरेक्टरिस्टिक आहे त्या व्हरायटीचे, त्या माणसाचे किंवा त्या प्राणी मात्राचे, हे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनकडे नेले जातात. तर त्याच्यामध्ये चेंज करून दुसऱ्या व्हरायटीचा, जसं बॅक्टेरिया रेजिस्टन्स पाहिजे तर एखाद्या बॅक्टेरियाचा जो जीन्स घेऊन त्याच्यामध्ये इंजेक्ट करायचा आणि त्याला अल्टर करायचं, हे मॅनमेड सगळी प्रोसेस आहे, त्याला म्हणतात जीएमओ सीड. आता हायब्रिड व्हरायटी जर म्हटलं तर ऊसाची जर वेगवेगळ्या व्हरायटी आपण बघतो, अनेक बघतो, कोइंबतूरच्या व्हरायटी बघतो किंवा 265 बघतो किंवा 419 जुनी व्हरायटी होतं, अनेक व्हरायटी आहेत. कारखान्याच्या गरजेनुसार किंवा खाण्याच्या गरजेनुसार त्या बनवल्या जातात. जसं गवतापासून आणि ऊसापासून संकर करून एक अपेक्षित व्हरायटी बनवली जाते. पण हे जीएमओ किंवा जेनेटिकली मॉडिफाईड भलतंच भयंकर असतं. समजा टरबुजाचा जीन्स जर अनानसामध्ये जर घातला तर असा एक संयोग दिसेल. जनरली ते प्रॅक्टिकली नाहीये पण असं बनू शकतं. त्याचप्रमाणे डिफरन्स काय आहे, तर हायब्रिडमध्ये समजा दोन वेगवेगळ्या व्हरायटीचा संकर घडून आणला जातो, पण जीएमओ मध्ये डायरेक्ट त्याच्यामध्ये त्या व्हरायटीचा संकर नसतोच, कुठल्या तरी भलत्याच व्हरायटीचा. म्हणजे एखाद्या जर व्हरायटीमध्ये तुम्हाला एक विष पाहिजे असेल, तर विंचवाचा सुद्धा तुमचा जीन काढून त्या व्हरायटीत टाकला जाऊ शकतो आणि ती व्हरायटी एक अशी विषारी बनवली जाऊ शकते, जेणेकरून तिचा रेजिस्टन्स आहे पुढं किड्यांप्रती किंवा अपेक्षित गोष्टींप्रती तो वाढवला जाऊ शकतो. तर याला म्हणतात जीएमओ व्हरायटी. आता याच्याबरोबरच काय आलं, जेव्हा हे जीएम व्हरायटी किंवा हायब्रिड व्हरायटी जेव्हा आल्या त्यावेळेसच ग्रीन रिव्होल्युशन आलं, साधारणतः 1965 मध्ये. पण त्याबरोबरच काय आलं, तर त्याबरोबरच आलं रासायनिक खाद आणि कीटकनाशक. तर याचं जनक कोण? एम एस स्वामीनाथन यांनी ही लीड घेतली होती. ते लीड सायंटिस्ट होते त्याच्यामध्ये. साधारणतः 1965 ते 67 या काळामध्ये ते ग्रीन रिव्होल्युशन झालं. पण तेव्हा फोकस काय होता? फक्त उत्पादन वाढवलं. आपल्या देशामध्ये तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना की भुकेचा प्रश्न फार मोठा होता, अन्नधान्य मिळत नव्हतं. त्यामुळं आपल्या देशामध्ये उत्पन्न वाढलं पाहिजे हाच एक फोकस होता. त्यामुळे हे सगळं हायब्रिड सीड्स, जीएम सीड तर लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे, पण त्यावेळेस हायब्रिड सीड्स, त्याचबरोबर रासायनिक खतं, त्याचबरोबर तणनाशक यांचा भरमसाठ वापर झाला आणि अशी हरित क्रांतीचा पहिला फेज 1980 पर्यंत गेला आणि त्यापुढेही आपण काय झालं हे आज आपण बघतोच आहोत. परंतु याचे अनेक दुष्परिणाम सुद्धा आहेत. जसं ग्लायफोसेट जे आहे राऊंडअप मध्ये, त्याचा परिणाम एका युएसए मध्ये फार्मरला असा झाला की त्याला कॅन्सर झाला.
पण तिथे अवेअरनेस फार आहे. त्याने त्या कंपनीवर जी काही कंपनी आहे, साधारणतः बाहेर असावी, तर त्या कंपनीवर दावा ठोकला आणि त्याला 2,000 कोटी रुपये भरपाई देण्याचे तिथल्या कोर्टाने त्याला आदेश दिले. तर एवढं हे डेंजर तणनाशक आहे, पण आजही आपल्या देशात बिनधास्तपणे त्याचा वापर होतो. तर याचं दुष्टचक्र कसं आहे जीएम आणि हायब्रिड सीडचं, तर याच्यामध्ये जे काही व्हरायटीची काही मालकी आहे या कॉर्पोरेट कंपन्यांची आहे, आणि शेतकरी त्याच्यावर पूर्णपणे डिपेंड आहे. बायोडायव्हर्सिटी किंवा जैववैविध्यतेचा जो काही लॉस आहे तो याच्यामध्ये होतो. अनेक हेल्थचे कन्सर्न सुद्धा याच्यामध्ये आहे. एन्व्हायरमेंटचे कन्सर्न आहेत, आणि सुपरवीड्स म्हणजे एखादं गवताची जर व्हरायटी वाढली तर ती एवढी रेजिस्टन्स बनते की ती कशालाही जुमानत नाही. तुम्ही काही फवारा, कसंही करा, ती जात नाही. जसं आपल्याकडे एक काँग्रेस नावाची गवत आलं होतं बघा, ते एवढं आज शेतकऱ्यांना त्रास देत आहे की ती जातच नाही. एवढं ते म्हणजे रेजिस्टंट बनलेलं आहे. त्याच्याबरोबरच इकॉनॉमिक आणि सोशल टेन्शन याच्यामुळे वाढतं की काही जे काही वर्ग आहे तो अधिकाधिक श्रीमंत बनत जातो आणि दुसरा वर्ग गरीब बनत जातो. त्यामधली दरी ही वाढतच जाते. ग्लोबल रिजेक्शन म्हणजे जे काही ग्रुप आहे, म्हणजे जसे आंदोलनं ते होतात. बायोटेररिझम म्हणजे एखादी व्हरायटी, जसं मी म्हटलं की काँग्रेसचं गवत वाढतं, किंवा एखादी व्हरायटी फार अशी डॉमिनेटिंग होती की दुसऱ्या व्हरायटीला ती त्याच्या आजूबाजूला वाढूच देत नाही, त्याला म्हणायचं बायोटेररिझम. आता आपल्याकडे जर बघितलं तर आपल्या देशामध्ये बीटी कॉटन आणि बीटी ब्रिंजल, बीटी वांग, ह्या दोन व्हरायटीला परवानगी दिलेली आहे. पण त्याच्यानंतर जे काही परवानगी मागितली होती युएसने, ती आपल्या राष्ट्राने नाकारलेली आहे. कारण त्याचे जे संभाव्य धोके होते किंवा जे आहेत ते आपण अनुभवले आहे. काय अनुभवले आहे? आपली जी काही न्यूट्रिशनल क्वालिटी आहे किंवा जे काही त्याचं न्यूट्रिशन आहे ते बदलतं. त्याचा अँटीबायोटिक रेजिस्टन्स आहे, प्रतिरोध जो म्हणतो आपण, जो मुळात असतो तो बदलतो. त्याच्यामुळे जीएम फूड हे बऱ्याच अंशी विषारी ठरलेले आहेत. नंतर त्याच्यामधले जीन्स अनएक्सपेक्टेडली दुसऱ्या प्लांटमध्ये पण जाऊ शकतात, त्याचा आपला कंट्रोल राहू शकत नाही. आणि पेटंट असल्यामुळं ह्या कंपन्याकडेच आपल्याला जावं लागतं, आणि विविधता आहे ती सुद्धा धोक्यामध्ये येते. याचबरोबर रिलिजियस किंवा धार्मिक गोष्टींमध्ये सुद्धा तेढ याच्यामुळे निर्माण होऊ शकते. अनेक धार्मिक कारणं असतात, आणि त्याच्यामध्ये जसं समजा विंचवाचा जर जीन्स टाकला आणि सांगितलं की हे खा तुम्ही, तर धार्मिक कार्यामध्ये हे नाही कोणाला जर माहीत झालं किंवा असं, ते नाही बरोबर वाटत. पण हे हे प्रकरणं आहे ते उद्भवू शकतात. ॲनिमल राईट ग्रुप आहे, आणि ॲलर्जी सुद्धा त्याच्यामध्ये होऊ शकते. आणि दुसरं जे काय महत्वाचं आहे, जे म्हणजे ओव्हरऑल जी काही हेल्थ आहे आपली मनुष्याची, ती याच्यामुळे धोक्यात येते. आता आपण सॉइल टेस्टिंग करतो, तर सॉइल टेस्टिंग खरंच रिअली करायला पाहिजे, काय स्कॅम आहे का मिथ आहे? तर गरजेनुसार तसं, म्हणजे वेळेनुसार तसं गरजेचं आहे. पण याच्यात जर खरं जर बघितलं तर सॉइल टेस्टिंग जेव्हा आपण करतो तेव्हा असेच पदार्थ दाखवले जातात की जे सोल्युबल आहे त्या केमिकल्समध्ये किंवा त्या टेस्टमध्ये. इन्सोल्युबल घटकही आहेत जे मायक्रो ऑर्गॅनिझम द्वारा उपलब्ध होऊ शकतात. ते कधीच या टेस्टमध्ये डिटेक्ट केल्या जात नाही. आणि याला ड्राईव्ह कोण करतं? तर ह्या फर्टिलायझर कंपन्या, या हायब्रिड सीड बनवणाऱ्या कंपन्या, जीएम सीड बनवणाऱ्या कंपन्या. तर यांच्या ड्राईव्हनुसार हे सॉइल टेस्टिंग जे काही प्रचलित आहे आज, हे मोठ्या प्रमाणावर केलं जातं. हे चुकीचं आहे असं मुळीच म्हणणार नाही. उत्पन्न वाढीसाठी नक्कीच काही लोकांना याचा फायदा होतो, पण मुळाशी जर जाऊन बघितलं तर सगळा हा असा प्रकार आहे. तर जे काही 10 घटक आहे ज्याच्यामुळं पीक जे हेल्दी बनतं की मनुष्याला खाण्यासाठी एकदम आरोग्यदायी असेल, त्याच्यासाठी लागणारे घटक म्हणजे सगळ्यात पहिला घटक आहे बीज. आणि बाकीचे जे काही 9-10 घटक आहे ते याप्रमाणे: सनलाईट पासून तर बायोडायव्हर्सिटीचं जे काही कॅलेंडर आहे ते पाळेपर्यंत. तर याच्यामध्ये बीज हा घटक एवढा महत्वाचा आहे की ज्याने आपल्यावर डायरेक्ट परिणाम होतो. जर देशी व्हरायटीचं जर बीज असेल, त्याच्यापासून मिळणारे जर फळं असतील, तर त्याचे आपल्याला फायदे काय होतात? तर सहजच माणसाचं वय वाढतं. त्याचं जर आपण जर नेहमी रेग्युलर खाल्लं तर, जसं इम्युनिटी वाढणं, मसल वाढणं, बोन्स स्ट्रॉंग होणं. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे टाईप 2 डायबिटीज, कॅन्सर आणि हार्ट डिसीज हे सुद्धा प्रिव्हेंट केले जाऊ शकतात. लेडीजमध्ये प्रेग्नन्सी आणि ब्रेस्ट फिडिंगचे जे काही प्रॉब्लेम आहेत ते अवॉइड केले जाऊ शकतात. डायजेस्टिव्ह जे फंक्शन आहे ते सुद्धा सुरळीत होतं याने. आणि ओव्हरवेटिंगचा जो काही प्रॉब्लेम असतो बऱ्याच माणसांमध्ये, तो सुद्धा कंट्रोलमध्ये राहू शकतो. तर ह्या देशी बीजचा किंवा नेटिव्ह बीजचा
महत्व काय आहे, तर ते टेस्ट आणि फ्लेवरमध्ये बेटर असतात. चव आणि स्वाद जो म्हणतो आपण, न्यूट्रिशन मध्ये रिच असतात. गट सॅटिस्फॅक्शन, बरेचदा आपण बऱ्याच गोष्टी खातो पण पोट भरल्यासारखं वाटतच नाही, फक्त पोट भरतं परंतु मन भरत नाही की काही खरंच काही खाल्लंय का, आपल्याला पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होते. परंतु जर हे देशी बीज पासून बनवलेलं काही फळं असतील किंवा अन्न असेल तर त्याने सहजच सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्याच्याबरोबर जे काही बायोलॉजिकल रिसोर्सेस आहे आपले निसर्गातले, ते आपण कमीत कमी रिसोर्सेसमध्ये हे देशी सीड पासून पिकं घेऊ शकतो. आपले शरीराचं ओव्हरऑल जे काही असं जसं सांगितलं की ओव्हरऑल हेल्थ जी आहे ती आपली सुधारते. हे सगळे याचे फायदे आहेत. आता देसी सीड जे असे असतात की कुठल्याही क्लायमेटिक कंडिशनचा चेंज होऊ दे, ते बरोबर त्याला अडॅप्ट करतात, जुळून घेतात स्वतःला. पण हायब्रिड सीडचं तसं नसतं. जे ठरवलेल्या क्लायमेटिक कंडिशनसाठी जे ते डिझाईन केलेले असतात, त्याच डिझाईनमध्ये ते काम करतात, दुसऱ्या डिझाईनमध्ये काम करू शकत नाही. जसं अत्यंत पाऊस आला, अत्यंत पाण्याची कमी झाली, थंडी वाढली, ऊन वाढलं, तर ते डायरेक्ट डिस्टर्ब होतात. त्यामुळे आज बघितलं असेल तुम्ही की जे काही पॉली हाऊसेस आहे किंवा प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये हे सगळे पिकं वाढवले जातात. पण देशी सीडचं तसं नसतं. जे काही लोकल कंडिशनमध्ये आहे त्यामध्ये ते अडॅप्ट करतात. रंग, चव किंवा लेंथ, वेट जे काय आहे ते बरोबर त्यांचं अडॅप्शन करून घेतात. त्यामुळे हे फार महत्वाचे आहे. जेव्हा क्लायमेट चेंज कसाही असेल ते बरोबर ते त्यांची अडॅप्टेबिलिटी तिथं असते. तर ते काय असते की रेझिलियन्स म्हणजे तुम्ही एकदम लवचिक असं त्यांचं नेचर असतं. त्यामुळं ते अडॅप्ट होऊन जातात. नॅचरल सिलेक्शन असतात, नॅचरलमध्ये जे काही ताऊन सुलाखून निघालेले असतात. जेनेटिक डायव्हर्सिटी ते जपून ठेवतात, जैवविविधता जे काही म्हणतो आपण. आणि कमीत कमी त्यांना एक्सटर्नल इनपुट द्यावं लागतं. जसं ह्या सीड्समध्ये, हायब्रिड आणि जीएम सीड्समध्ये आपल्याला भरपूर खतं, भरपूर औषधं आणि तणनाशकं वगैरे वापरावं लागतात. तसं काही नसतं. आणि मुळातच यांचं जे काही पेस्ट किंवा डिसीज येण्याचं प्रमाण असतं ते आपण याच्यामध्ये फार कमी असतं. मागच्या एका वेबिनारमध्ये मी सांगितलं होतं की पानामध्ये असे काही पदार्थ येतात या हायब्रिड मुळे किंवा जीएम मुळे, की ते पानच सिग्नल देतात किड्यांना की या आम्हाला खा, म्हणूनच ही कीड याच्यावर बसते. तर असा सगळा काही प्रकार असतो. पण देसी सीडमध्ये तसं नसतं, की जो रेजिस्टन्स असतो, जी काही इम्युनिटी असते ती त्यांच्यामध्ये असते. त्यामुळं तसं काही घडत नाही, कीड वगैरे त्याच्याकडे आकर्षित होत नाही. स्पेसिफिक मध्ये काय होतं की दुष्काळ जरी आला तर तिथं हे टॉलरंट असतात. त्याचं जे मुळं वाढवायचे जे काही प्रकार आहे, खोलपर्यंत मुळं जातात, आजूबाजूला पाणी घेतात. पाणी नसेल, जे जे दव असतं त्याच्या माध्यमातून सुद्धा पाणी घेतलं जातं. म्हणजे पाहिजे ते थोडक्यात आपण मराठी भाषेतला शब्द म्हटला तर जुगाड करून हे सगळं स्वतःला जिवंत ठेवतात. आणि जे काही जीवनमान आहे हे सीड त्या प्लॅन्टचं चालवतात. म्हणून हे फार महत्वाचे आहेत. जर ओव्हरऑल क्लायमेटच्या दृष्टीने जर बघितलं तर फूड सिक्युरिटीसाठी हे फार महत्वाचे आहे, जैवविविधतेसाठी महत्वाचे आहे. आणि कुठल्याही भागामध्ये शाश्वत जर जीवनमान जर उंचवायचं, टिकवायचं असेल, उंचवायचं असेल, कोणावर डिपेंडन्सी राहणार नाही, कोणाकडनं सीड विकत घेणार नाही, आणि जैवविविधता, वेगवेगळे प्रकारचे चव, रंग, स्वाद असे फळं आपल्याला मिळणार आहे. म्हणून हे देसी सीड हे महत्वाचे आहे. आता नॅचरल व्हर्सेस ऑर्गॅनिक हे जर जर आपण विचार केला, आपण म्हणतो की नॅचरल व्हर्सेस नॅचरल किंवा ऑर्गॅनिक एकच आहे. पण तसं नाही. ऑर्गॅनिक हे काय आहे, याला एक्सटर्नल इनपुट दिले जातात. याला बाहेरून ऑर्गॅनिक फर्टिलायझर दिले जातात. व्हेरॅज नॅचरल फार्मिंगमध्ये काऊ बेस्ड असतं किंवा अजून काही नॅचरल फॉर्म्युले असतात, त्याच्या बेसवर हे ॲग्रिकल्चर चालतं. ऑर्गॅनिकमध्ये हायर कॉस्ट लागते, याच्यामध्ये लोअर कॉस्ट असते नॅचरलमध्ये. किंवा पर्माकल्चरही म्हणू शकतो आपण. नॅचरल आणि पर्माकल्चर जवळपास सारखेच आहे. पेस्ट कंट्रोल सुद्धा करावं लागतं, ते नॅचरल ऑर्गॅनिक पद्धतीने करावं लागतं. ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये, नॅचरलमध्ये तशी जास्त गरज पडत नाही. आणि असेल तर नॅचरल फॉर्म्युले त्याच्यामध्ये असतात. ते केलं थोडंफार तर ते होऊन जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सॉइल प्रिझर्वेशन हे एक्सटर्नल इनपुटद्वारे ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये केलं जातं. इथं नॅचरलमध्ये निसर्गच केअर घेतो त्याची करण्याची. आता नॅचरल फार्मिंगमध्ये चार घटक महत्वाचे काय: जीवामृत, आच्छादन, वापसा आणि बीजामृत. हे जर पाळले चार घटक, हे समजावून घेतले आणि त्यानुसार जर केलं तर कमीत कमी आपलं स्वतःचा जो काही भाजीपाला लागतो शेतकऱ्याला, तो त्याने पिकवावा, जेणेकरून त्याला विषमुक्त अन्न भेटेल. पर्माकल्चर सुद्धा तोच प्रकार आहे. परमानंट ऍग्रिकल्चर म्हणजे पर्माकल्चर.
हाही एक विधी आहे. त्याचे काही ठोकताळे किंवा त्याचे रूल्स आहेत, थोडेफार वेगळे आहेत, पण एकंदरीत बघितलं तर हे जवळपास सारखंच आहे. आता बीज प्रक्रिया आणि बीज संस्कार हे शब्द आपण नेहमी ऐकतो. तर बीज प्रक्रिया हे जे काही फिजिकल इनपुट्स आहे, जेणेकरून त्याची उगवण चांगली व्हावी, त्याला किडीने खाऊ नये, त्याची वाढ चांगली व्हावी, यासाठी जे काही घटक लावले जातात, चोळले जातात किंवा भिजवले जातात, त्याला म्हणायचं बीज प्रक्रिया. पण बीज संस्कारामध्ये थोडं आध्यात्मिक दृष्टीने बघितलं जातं. त्याच्यावर बीजवर पिरॅमिड ठेवला जातो, एनर्जी पिरॅमिड, जेणेकरून त्याची जिनेटिक जी काही इम्प्युरिटी असते ती निघून जाते, जिनेटिक प्युरिटी त्याची वाढते. बीजवर हात ठेवून काही मंत्र म्हटल्या जातात, जसं की गायत्री मंत्र वगैरे, असे अनेक प्रकार आहे याच्यामध्ये बीज संस्कारमध्ये. तर थोडा हा फरक असा आहे की सायंटिफिक आणि आध्यात्मिक. आणि तसंही म्हटलं, जिथं सायन्स संपतं तिथं अध्यात्म चालू शकतं. हा एक अभ्यासाचा विषय, वादाचाही विषय आहे. तर एवढंच समजणं गरजेचं आहे की बीज प्रक्रिया आणि बीज संस्कारमध्ये थोडासा फरक आहे, पण बीज प्रक्रिया ही गरजेची आहे. आता जर बघितलं भारतामध्ये की देशी बीजची स्टेटस काय आहे, तर जवळपास 90% देशी बीज हे गायब झालेले आहे 2025 मध्ये जर विचार केला. तर जे गायब झालेले बीज आहे, जे होत आहेत त्यांना टिकवणं, आणि जे झालेले आहेत त्यांना पुन्हा रिइस्टॅब्लिश करणं, हे फार मोठं जिकरीचं काम आहे. बीज ज्याच्याकडे आहे, म्हणजे सेवियर ऑफ देसी बीज इज सेवियर ऑफ ह्युमॅनिटी. जर बीजाला जर तारित केलं, तारणहार म्हणून जर बघितलं आपण, तर ते मानवजातीचं तारणहार ठरू शकतं. का? तर फूड सिक्युरिटी, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि माणसाचं आरोग्य हे त्याच्यावर डिपेंडेंट आहे. जेणेकरून निसर्गामध्ये जे काही निसर्गामध्ये जे काही रेझिलियंट किंवा बदलत्या निसर्गाबरोबर चालण्याचं जे ऍग्रिकल्चर आहे किंवा ताकद आहे, या देशी बीजांमध्ये आहे. म्हणूनच हे फार महत्वाचं आहे. आता काही ऍक्टिव्हिस्ट आहे देशामध्ये, अनेक ऍक्टिव्हिस्ट आहे, पण काही 4-5 ऍक्टिव्हिस्ट आपण बघूया ज्यांनी ह्या देशी बीजामध्ये भरपूर असं काही काम केलेलं आहे. एक आहेत आपल्या महाराष्ट्रामधल्याच अकोले जिल्ह्या तहसील मधल्या ट्रायबल बेल्ट आहे, अहमदनगर, अहिल्यानगर जे काही आहे, तिथले राहीबाई पोपेरे, राहीबाई सोमा पोपेरे. तर त्यांनी अनेक व्हरायटीवर काम केलेले, अनेक व्हरायटी जतन केलेल्या आहे. आणि साधारणतः 2000 अलीकडेच 2020 मध्ये, इयर लक्षात नाही, त्यांना पद्मश्री पुरस्कार भेटलेला आहे राष्ट्रपतींच्या मार्फत. तर त्यामुळं एक मानाची गोष्ट आहे त्यांच्यासाठी, आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी, त्यांनी एवढं काम केलं आणि ते फळाला आलं. त्याचबरोबर पुढचे जे ऍक्टिव्हिस्ट आहे बेंगलोर कर्नाटकामधून, की ज्यांनी अनेक व्हरायटी प्रिझर्व केल्या. आता हे जे काही सायंटिस्ट आहे, हे ऍक्च्युली आर्किटेक्चर होते, नंतर सीड सायंटिस्ट बनले, आणि नंतर नॅचरल फार्मर किंवा ऑर्गॅनिक फार्मर किंवा पर्माकल्चर फार्मर म्हणून त्यांनी काम चालू केलं. आणि सीड इस्टॅब्लिशमध्ये किंवा सीड कन्झर्वेशनमध्ये फार मोठं काम आहे. हरियाली नावाचं त्यांनी ऑर्गनायझेशन चालू केलेलं आहे, आणि त्याच्या मार्फत ते ऑनलाईन सीड सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहे. त्यांचं महत्वाचं जर म्हटलं तर लाल भेंडी, लाल भेंडी, लाल भेंडी ही जी आहे मोठ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे नक्कीच. आणि हा जो टोमॅटो आहे पियर सारखा दिसणारा, अशा अनेक व्हरायटी आहे ज्या कृपया शांतता राखावी. जे काही आहे आपण हे संपल्यानंतर बोलूया, 5 मिनिटात संपतंय. नंतर वंदना शिवा, ही एक इंटरनॅशनल ऍक्टिव्हिस्ट आहे, भारतामध्ये आहे. जे काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या विरुद्धही त्यांनी लढलेलं आहे. त्यांना गांधी ऑफ द ग्रेनही म्हणतात. नावधान्य नावाचं त्यांचं ऑर्गनायझेशन आहे. आणि फार मोठं बीज क्षेत्रामध्ये देशी बीज टिकावं यासाठी त्या आजही लढाई देत आहे. त्यानंतर पुढचे आहे विजय झरदारी, उत्तराखंड मधले. तर त्यांनी 200 पेक्षा जास्त ज्या काही राजमाच्या ज्या व्हरायटी आहे किंवा अजूनही काही बाकीच्या व्हरायटी आहे, आणि बीज बचाव आंदोलन हे त्यांनी सुरू केलेलं आहे. असे हे विजय झरदारी. त्याच्यानंतर पुढे आहे पद्मश्री कमला पुजारी. 2019 मध्ये त्यांना अवॉर्ड भेटलेले आहे. त्या आज आपल्यामध्ये नाहीये, पण 100 पेक्षा जास्त तांदळाच्या व्हरायटीचं त्यांनी, देशी व्हरायटीचं त्यांनी जतन केलेलं आहे. आणि फार मोठं कार्य त्यांनी ओडिसामध्ये या सीड ऍक्टिव्हिस्ट म्हणून केलेलं आहे. आता ओव्हरऑल जर बघितलं तर प्रत्येक राज्यामध्ये देशी बीज बँक आहेत. आपल्या महाराष्ट्रात बघितलं जर उजव्या साईडला तुम्ही बघाल, एवढे सगळे बीज बँका आहेत. प्रत्येक राज्यामध्ये 25, 30, 35 अशा संख्येने आहे, पण एकत्रित कोणीच नाही. देश पातळीवर जर बघितलं
तर मला असं वाटतं की याचं फेडरेशनची गरज आहे आणि या प्लॅटफॉर्मवर किंवा पुढे जाऊन एक फेडरेशन देश लेवलला एक बनलं पाहिजे. जेणेकरून काय होईल, अवेअरनेस आणि अवेअरनेस माणसांमध्ये जे सामान्य पब्लिक आहे त्यांना काहीच माहीत नाही याच्यावेळी ते जनरेट होईल. देशी सीड जे प्रिझर्वेटर आहे त्यांना सपोर्ट होईल आणि जे काही व्हरायटी विलुप्त होत चाललेल्या आहे त्या विलुप्त होणार नाही. आणि आपण जे काही नोबल कॉज आहे त्याला काही कल्प्रिटही असतात, काही काही विघ्नही असतात, तर ते येणार नाही. याच्यासाठी या फेडरेशनची गरज आहे देश पातळी लेवलला. तर असं जर बघितलं, आजची जर बघितलं, एक मोनोकल्चर म्हणजे कुठलं एक पीक केलं की एकच पीक घेतो, त्याच्यामुळे बायोडायव्हर्सिटी निघून जाते. हायब्रिड सीड एकदाच वापरू शकतो, पुन्हा वापरू शकत नाही, तुम्हाला पुन्हा विकत घ्यावंच लागतं, त्याच्यामध्ये तणनाशक वापरावंच लागतं आणि याची सगळी मोनोपाली काही लिमिटेड कंपन्याकडे आहे. आणि त्याच्यामुळे फार मोठा लॉस शेतकऱ्यांना होतो, पण त्याच्यात अजूनही अवेअरनेस नाहीये. तर जसं मी जर्म प्लाझम म्हटलं की हेरिडेटरी मटेरियल आहे, त्याची बँक तयार होणं किंवा त्यांचं सेव्हिंग होणं, व्हरायटी वगैरे शोधणं ते फार गरजेचं आहे. जसं गव्हर्नमेंटकडनंही प्रयत्न व्हायला पाहिजे. देश पातळीवर तर अनेक संस्था काम करतायत, पण गव्हर्नमेंटकडनं सुद्धा होणं गरजेचं आहे आणि ती आता इमर्जन्सी आहे. या अगदी इमर्जन्सीमध्ये जसं काम केलं जातं, युद्धाच्या इमर्जन्सी, तशा त्याच लेवलला ही जर्म प्लाझमची बँक बनणं हे गरजेचं आहे. ज्या विलुप्त होणाऱ्या व्हरायटी आहे त्या जगल्या पाहिजे. पण गव्हर्नमेंटकडे जर बघितलं तर प्राकृतिक शेतीसाठी 616 करोड रुपये निधी यावर्षी दिलेला आहे. तेच इकडे बघितलं केमिकल फर्टिलायझरसाठी सबसिडी तर 37,000 कोटीची सबसिडी दिलेली आहे. इथे कुठंतरी चेंज होणं गरजेचं आहे. या जे काय नोबल कॉजसाठी सबसिडी वाढणं गरजेचं आहे. हा एक बॅलन्स गव्हर्नमेंटने सुद्धा साधला पाहिजे अशी जनतेची इच्छा आहे. आता बऱ्याच वेळा बघितलं जातं की आपण जेव्हा मार्केटमध्ये जातो, जेव्हा सुंदर आहे, चांगलं आहे, फ्रेश आहे, भाजी सुद्धा फ्रेश आहे, अ, तरच आपण घेतो. पण तसं नसतं. अगली म्हणजे कुरूप जरी असेल तर पण ते पौष्टिक असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. युएसए मध्ये अशी कंपेनियन चालवली होती, कारण तिथले लोक फक्त युनिफॉर्म दिसणारे, चांगले दिसणारेच गोष्टी घेत होते. पण ही एक संकल्पना मांडली आणि त्याच्या माध्यमातून त्यांचा सेलही व्हायला लागला. आपल्या देशातही तीच गरज आहे. कुरूप दिसत असेल भाजीपाला सुद्धा ते स्टिकरमध्ये बुडवले जाते, जेणेकरून ते पाणी धरून राहतो आणि फ्रेश वाटतो आपल्याला, पण ते घातक आहे. जर असं व्हायचं नसेल तर आपण जे काही लुक आहे, लुककडे न बघता त्याच्या न्यूट्रिशनल व्हॅल्यूकडे आपण ते बघितलं पाहिजे. त्याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्राम झाले पाहिजे. देशी सीडचे जे काही बँक आहे त्यांनी एकत्र आले पाहिजे आणि असे प्रोग्राम घेतले पाहिजे. आता याच्या लेवलला, एमसीएलच्या लेवलला आपण काय करू शकतो? एमसीएलच्या लेवलला ही जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपण एवढे लोक आहोत, किंवा एमसीएलच्या लेवलला असेल की एमसीएल सोडूनही असेल, असं नाही की एमसीएलच्या लेवललाच. भारत देश एवढा मोठा आहे, एवढे तालुके आहे, एवढे जिल्हे आहेत आणि एवढी जैवविविधता आहे. प्रत्येक लेवलला काय करू शकतात? तर बायोडायव्हर्सिटी वाचवण्यासाठी या ज्या बीज बँका आहेत त्यांना सपोर्ट करून त्यांना एकत्र आणून हे बीजेचं जतन करू शकतो, जेणेकरून आपल्याला चांगल्या चवीचं, चांगल्या स्वादाचं अन्न मिळेल. लोकली जे काही रोजगार आहे तो उपलब्ध होईल. जे काही लोकल सीड्स आहे ते जतन होतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे लोकल सीड फक्त सीड नाहीये, फूड ॲज ए मेडिसिन, जे काही अन्न आहे ते मेडिसिनचं काम करतं. त्याच्यामुळे याचंही फार महत्व आहे. आणि भुकेचा जो काही प्रश्न आहे, जेणेकरून जे काही सॅटिस्फॅक्शन आहे, न्यूट्रिशन वगैरे जे काही मिळायला पाहिजे ते नाही मिळालं तर आज आपण बघतोय की बरेचसे काही रोग होतात. आता युनोचे जे काही लक्ष आहे की न्यूट्रिशन फॉर ऑल, सगळ्यांसाठी न्यूट्रिशन, कोणी उपाशी राहिलं नाही पाहिजे आणि रिसोर्सेस आहे त्याचा यूज हा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आता हायब्रिड आणि जीएम सीड मध्ये बघितलं तर भरपूर पाणी, भरपूर खतं, भरपूर हार्बिसाईड, तणनाशकं आणि भरपूर सगळं काय आणि भरपूर खर्च, आणि हातात उरलं तर तो काय हिशोब येतो ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर त्याच्यासाठी कमीत कमी खर्च आणि जे काही आउटपुट येणार आहे ते न्यूट्रिशन चांगल्या लेवलचं असलं पाहिजे. आणि पर्यावरणासाठी सगळ्यात महत्त्वाचं चांगलं असलं पाहिजे. हाच उद्देश या प्रेझेंटेशन मध्ये मागे किंवा आपल्याला माहिती देण्यामागे आजचा होता. आणि याच्याबरोबरच आजचं जे काही, हे जे काही देसी सीडचं जे काही प्रेझेंटेशन होतं ते मी संपवतो. याच्यानंतर आपण जे काही आहे आत्ताची सध्याची काही जी काही स्थिती आहे त्यावर चर्चा करण्यासाठी जे काही जाणकार आहे किंवा कोणाचे काही प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. अ, मी
सर्वप्रथम आमंत्रित करतो की सतीश खोडवे सर इथं असतील तर त्यांनी आम्हाला सद्यस्थिती आहे त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं सर्वांना. एमसेलची जी काही नमस्ते. नमस्ते संतराम सर, मी तुमचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की तुम्ही खूप सुंदर टॉपिक निवडला होता आणि खूप डीप मध्ये तुम्ही आम्हाला सगळ्यांना नॉलेज दिलं. या टॉपिकचं खूप गरज आहे आपल्याला सध्याच्या स्थितीमध्ये आणि एमसीएलच्या आपल्या प्लॅटफॉर्मवरती या विजन मिशन मध्ये हा विषय खूप महत्वाचा आहे. धन्यवाद. सर्वांना सध्याच्या अपडेटसाठी मी थोडेसे काही गोष्टी सांगू इच्छितो. सरांच्या सोबत आमचे रोजचं रोज बोलणं, डेव्हलपमेंट्स वरती चर्चा वगैरे होत असते. हे पहा, फंडिंगसाठी डिले झालेला आहे. सर हे गोष्ट मान्य करतायत आणि फंडिंगमुळे खूप सारे प्रॉब्लेम्स सगळ्या लोकांना आलेले आहेत. परंतु फंडिंगचं ज्या पद्धतीने सरांनी सोल्युशन काढलेलं आहे, तर येणाऱ्या कालावधीमध्ये एमसीएल प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये बिझनेस करेल आणि झालेला सगळ्यांचा लॉस मल्टिपल लेवलला रिकव्हर करून मिळेल. येणारा आठवडा हा एमसीएलचे फंडिंग डिस्ट्रीब्युशनचा आठवडा आहे. मंगळवारी आपल्याला खूप मोठ्या अपेक्षा आहेत की सरांच्या माध्यमातून एमसीएलच्या माध्यमातून फंडिंग डिस्ट्रीब्युशनचं काम चालू होणार आहे. पण अनफॉर्च्युनेटली परत बुधवारी गव्हर्नमेंट हॉलिडे आहे, गुरु नानक जयंती असल्यामुळे. त्यामुळे शुक्रवार शनिवारी पण हा विषय जाऊ शकतो. प्लस मायनस 1-2 दिवसांचा विषय आहे. परंतु फंडिंग हे 100% डिस्ट्रीब्युशन होणार आहे. त्याच्यासाठी प्रोजेक्ट्स, कोलचे प्रोजेक्ट, बायोसीएनजीचे प्रोजेक्ट, याचा सगळा डेटा अनालिसिस करून तो सगळा काढलेला आहे. सरेंडरवाल्या लोकांनाही त्यांचे फंड्स दिले जाणार आहेत आणि एमसीएल चांगल्या पद्धतीने काम करणार आहे. तुम्ही सर्वांनी आतापर्यंत एमसीएलला जे सहकार्य केलेलं आहे, हेच भविष्यात थोडं सहकार्याची अजून अपेक्षा आहे. नंतर एमसीएल आपल्यासाठी नक्कीच उभा राहील. धन्यवाद. धन्यवाद सर. अ, कुणाचा तरी प्रश्न आहे की श्याम सर सामने क्यों नहीं आते, त्याला ते काय उत्तर आहे सर तुमच्या? हा, श्याम सर सामने समोर येत नाही त्याचा पहा, सर कुठे गेलेले नाही आहेत. सर इथेच आहेत. सर कामामध्ये आहेत आणि आता प्रश्न जे विचारणारे लोक किंवा प्रश्न मार्केटमध्ये अवेलेबल आहेत हे प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. पण प्रश्न विचारणे हे बिलकुल काही चुकीचं नाही. पण सध्या परिस्थिती कंपनीची जी काही कंपनीमध्ये इंटरनल काही पॉलिटिक्स झालेली आहेत, इंटरनल काही चिटिंग झालेली आहेत, हे सगळ्या गोष्टी पब्लिक प्लॅटफॉर्मवरती कोणी डिस्कस करू शकत नाही. एमसीएल हा ब्रँड आहे. तो ब्रँड डेव्हलप करण्यासाठी काही गोष्टी सिक्रेट ठेवूनच पुढे जावं लागणार आहे. तर या कारणास्तव, अन्य काही कारणास्तव सरांना थोडस आता सायलेंट राहणं गरजेचं आहे. योग्य वेळेला सगळ्या गोष्टींची उत्तरं सर पण देतील. धन्यवाद सर, धन्यवाद. राजेश सर की तबीयत ठीक नहीं है, अगर वो बोलना चाहते हैं 1-2 सेंटेंस तो बोल सकते हैं सर, नहीं तो आगे जाते हैं. सर मी म्यूट होतो, माझीही तब्येत ठीक नाही आहे. धन्यवाद. शायद ट्रैवलिंग में भी है वो. अ, ठीक है. प्राजक्ता मॅम, तुम्ही बोला 2 शब्द. प्राजक्ता कंदारे मॅम. नमस्कार सर्वांना. आणि शांताराम सर, खूप खूप धन्यवाद की तुमचे जे संडेचे जे सेशन आपले असतात त्याच्यामध्ये तुमचे खरंच खूप छान छान टॉपिक्स असतात त्याच्यामध्ये. रोज नवीन शिकायला भेटतं त्यातून. आणि खरंच आजचा पण टॉपिक खूपच सुंदर टॉपिक होता की जे सीड्स आपले देसी सीड्स आहेत ते कसे डेव्हलप करायचे किंवा काय काय त्याचे इम्पॉर्टन्स आहेत ते तुम्ही एक्सप्लेन केले. आणि त्याच्याबद्दल खूपच धन्यवाद. आणि सेकंड गोष्ट की जी आपली फंडिंगचे जे टेन्शन होतं सगळ्यांना, जे होतं येणार की नाही येणार, पण ते डेफिनेटली आलंय. आणि ते सरांनी आणि आपले जे बाकीचे जे टीम आहेत त्यांनी करून दाखवलंय. आणि त्यामुळे मी पूर्ण मावळ तालुक्यातून आणि कंदारे फॅमिलीकडून खरंच सरांचा आणि एमसीएल टीमचा धन्यवाद करते. आणि लवकरच आपले जेवढे सगळ्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत की डिस्ट्रीब्युशन कधी सुरू होणार, जसं सरांनी सांगितले, सतीश सरांनी, की ते लवकरच सुरू होईल आणि प्रोजेक्ट पण सगळ्यांचे लागतील. थँक्यू. धन्यवाद मॅम, धन्यवाद. यानंतर गुरुनाथ पवार सर. सगळ्यात अगोदर सर आपलं खूप खूप
अभिनंदन सर. जे काही आज आपण जे टॉपिक निवडला होता, खूप छान असा टॉपिक होता वगैरे. देशी शिड्स बद्दल म्हणायचं असेल तर ते देशी शिडचं जे काही टेस्ट असतात ना, तर त्याचे वेगळंच असते वगैरे. बाकीचं आपण कम्पेअर वगैरे करू शकत नाही. टॉपिक खूप छान होता सर वगैरे. आणि असंच आपलं जो मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळत राहो, असं न बोलता मी इथेच थांबतो सर. धन्यवाद सर. धन्यवाद धन्यवाद. सुरेंद्र मौर्य जी, कटनी मध्य प्रदेश से. मौर्य जी. सुपर सर, सुपर. जो भी आप कर रहे हैं सर, वो काबिले तारीफ है. इसी ढंग से लोगों में जिज्ञासा बनाए रखें, लोगों को मोटिवेट रखें सर. बहुत जल्द वो समय है, जो टीम आप तैयार कर रहे हैं वो टीम चार चांद लगाएगी. थैंक यू सर. इससे ज्यादा कुछ नहीं बोलूंगा. मीटिंग में आए हुए सभी को मेरा सैल्यूट. धन्यवाद सर, धन्यवाद. मुकणे सर, माडा सोलापूरवरनं. मुकणे सर. विठ्ठल मुकणे सर. पिराजी सूर्यवंशी सर, नांदेड. पिराजी सर. अनम्यूट करा सर. हा सर. हा, नमस्कार सर. हम्म, धन्यवाद सर, तुम्ही खूप छान माहिती दिलात. हम्म, आणि फंडिंग बद्दल बोलायचं म्हटलं तर एक म्हण आहे आपली पुराणी, हम्म, की शिजू देस्तोवर दम असते पण निवू देस्तोवर दम नाही. असाच हम्म, प्रकार आपला झालेला आहे. हम्म, आता फक्त फंडिंग निवायचीच वेळ आहे. आणि हम्म, प्रत्येकाच्या पात्रामध्ये ही फंडिंग येणार आहे, हम्म, याच्याबद्दल काही दुमत नाही. एवढं हम्म. बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद. विठ्ठल मुकणे सर, आहे का तुम्ही? हॅलो, ट्रॅफिकमध्ये आहे, ट्रॅफिकमध्ये. अच्छा अच्छा अच्छा. ओके ओके सर, ठीक आहे. अं, ठीक आहे. आपला वेळ संपलेला आहे जवळपास आता. दिग्विजय जी, आप आपके तरफ जाता हो, वेबिनार को क्लोजिंग की तरफ लेके जाइए. थैंक यू सो मच संतराम जी, जिस तरीके से आपने आज आज का सेशन लिया है और काबिल तारीफ है और काफी काफी कुछ सीखने मिल रहा है इस चीज को। और लोगों तक ये मैं तो चाहता हूँ कि ये जैसे कि अपलोड होता है, चाहे सोशल मीडिया पे अपलोड हो, तो ज्यादा से ज्यादा लोग इसको शेयर करके लोगों तक पहुंचाएं जो लोग नहीं जुड़ पा रहे हैं। और साथ ही साथ आज जिस तरीके से आपने संदेश दिया है वो मुझे आज सुन के और आगे भी इसी प्रकार का बहुत सारी लोगों तक सेवाएं पहुंचती रहेंगी। आप सभी जुड़े आज की इस मीटिंग में, उसके लिए मैं बहुत बहुत आभारी हूँ। आपने कीमती समय भी दिया। और साथ ही साथ आज श्रीकांत गंधारे जी का जन्मदिन है और मैं उनको जन्मदिन की ढेरों शुभकामनाएं देता हूँ। और उनके बेटे की भी जन्मदिन है आज। बाप बेटे दोनों का ही जन्मदिन है, तो जयेश गंधारे और श्रीकांत गंधारे, अरे ढेर सारी दोनों को भी शुभकामनाएं हैप्पी पूरे बर्थडे. अच्छे परिवार की तरफ सभी से। मेमसेल प्लेटफॉर्म की तरफ और से सभी को, दोनों को भी हैप्पी बर्थडे. थैंक यू. सर, और साथ ही मौर्या साथ मौर्या की चलिए हम तरफ एक से अंतिम चरण की स्पेशल बढ़ते हैं। स्पेशल बर्थडे. और थैंक यू. बस हार्डली 1 मिनट बचा है, तो मिलते हैं अगले रविवार 8 बजे एक नए टॉपिक के साथ, एक नए मुस्कान के साथ। तो तब तक के लिए आज की मीटिंग हम यही समाप्त करते हैं। जय हिंद, जय हिंद।